आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे, हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना देखील आता इलेक्शन ड्युटी लागणार असल्याची माहिती मिळते आहे। राज्य सरकारनं या संदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। रश्मी पुराणिक आपली प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रश्मी, नेमका हा निर्णय काय आहे, काय म्हणणं आहे सरकारचं? विलास, आपण बघतो जेव्हा निवडणुका येतात तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा, मतदान व्हावं आणि इमारतींमधून देखील लोकांनी सहभाग व्हावा ह्या प्रक्रियेमध्ये। ह्यासाठी हे सर्क्युलर काढण्यात आलेलं आहे। त्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की बूथ लेवल व्हॉलंटियर्स म्हणून ते काम करू शकतील। त्यांचं काम असेल की आता जेव्हा मतदार याद्या तयार होतात त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांची नावं एनरोल करून घेणं आणि मतदानाच्या दिवशी ते बूथ लेवल पर्यंत आणि वोटिंग करण्यापर्यंत यावं, त्यासाठी त्यांची मदत व्हावी। ज्यांचं 18 वर्ष वय कंप्लीट झालेलं आहे त्यांचं नाव घ्यावं, कारण बऱ्याचदा असं होतं की सरकारकडनं पूर्ण कॅम्पेन रन केलं जातं तरीही मतदार यादी अपडेट करताना नावं येत नाहीत आणि मतदानाच्या दिवशी सांगितलं जातं की आमचं नाव नाहीये। तर ह्या सर्व प्रक्रियेमध्ये लोकांनी सहभागी व्हावं म्हणून हा एक प्रयत्न आहे आणि बूथ लेवल व्हॉलंटियर म्हणून त्यांचा वापर करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच हे सर्क्युलर काढण्यात आलेलं आहे। कारण अनेक हाऊसिंग सोसायटीज आहेत, महाराष्ट्रात असतील किंवा शहरांमध्ये देखील असतील, तर हे जे त्याचे पदाधिकारी असतील, चेअरमन किंवा सेक्रेटरीज, त्यांची मदत घेण्याचा हा प्रयत्न आहे, हे सर्क्युलरमध्ये म्हटलेलं आहे। धन्यवाद रश्मी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।